नमस्कार. महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 ची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मी तुम्हाला MPSC मार्फत जे राज्य सेवा मेन्सची एक्झाम असणार आहे त्यासाठी गट अ गट ब यांची पदभरती असणार आहे. त्यासाठी 139 जागांसाठी पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शोभेल नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 ची या ठिकाणी मेन्स या ठिकाणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मित्रांनो जी पूर्व परीक्षा होती ती 2025 ची पूर्व परीक्षा होती, त्याचे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. अशासाठी मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. त्यासाठी जर पाहिलं तर दिनांक 8 जानेवारी 2026 व दिनांक 20 फेब्रुवारी 2026 च्या शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य सेवा पूर्व परीक्षा दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ला जाहीर करण्यात आला असून त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 139 पदांकरता तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी 29 मार्च 2026 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत तुमची एक्झाम असणार आहे. त्यासाठी एक्झाम सेंटर जर बघितले तर अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आहे, नाशिक, नवी मुंबई, पुणे एवढे एक्झाम सेंटर असणार आहे. आता मित्रांनो कोणत्या पदासाठी कोणत्या तारखेला एक्झाम असणार आहेत तर 29 मार्चला असणार आहेत. सकाळी सत्र असणार आहे. भाषा पेपर 1 आणि 2. 5 एप्रिलला असणार आहेत. निबंध पेपर 3 असणार आहेत. त्याचबरोबर 18 एप्रिलला असणार आहेत. सामान्य अध्ययन पेपर 4 असणार आहेत आणि पेपर 5 असणार आहे सेकंड शिफ्टमध्ये. त्याचबरोबर 19 एप्रिलला पेपर 6 आणि 7 असणार आहेत. 26 एप्रिलला पेपर 8 आणि 9 अशा स्वरूपाचं तुमचं सत्र विषय असणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म जर पाहिला तर 28 फेब्रुवारी 2026 पासून ते 14 मार्च 2026 पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे. पेमेंट जात आहे 14 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. चलनाद्वारे 16 मार्च 2026 पर्यंत तुम्ही चलनाद्वारे फी सुद्धा भरू. आता मित्रांनो ज्या 139 जागा आहेत त्या 139 कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. एकूण 139 जागा आहेत. त्यापैकी राज्य सेवा परीक्षेसाठी 139 जागा, त्यापैकी पोलीस अधीक्षक यासाठी एकूण 4 जागा असणार आहेत. राज्य सहाय्यक राज्यकर गट 179 जागा फक्त. त्याचबरोबर सहाय्यक कामगार आयुक्त 1च जागा. 6 आयुक्त गट कौशल्य रोजगार उद्योजकता 2 जागा. सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट 21 जागा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट एकूण 3 जागा. मंत्रालय विभागीय कक्ष अधिकारी गट ब एकूण 3 जागा. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 15 जागा. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1च जागा. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण 1च जागा. सहाय्यक प्रकल्पग्रस्त अधिकारी संशोधन अधिकारी सक्षम ब एकूण 4 जागा. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट ब एकूण 5 जागा. अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो आता जे आरक्षण असणार आहे ते प्रत्येक घटक विभाग वेगवेगळे असणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विज बज ब बज क बजड भीम व SCBC EWS आणि ओपनचं आरक्षण सुद्धा असणार आणि एकूण आरक्षण आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण आहेत. महिला, दिव्यांग, माजी सैनिक आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा असणार आहे. तुम्हाला जेवढे विभाग असतात त्यानुसार तुमचं श्रेणी असणार आहेत आणि तुम्ही ज्या ह्याच्यासाठी क्वालिफाय झाला असाल त्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यासाठी पदनिहाय काही महत्त्वाची सूचना आहेत. त्यामध्ये उपरोक्त बाहेरच्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने प्राप्त आरक्षणामध्ये बदल झाले त्याची आयोगाच्या वेबसाईटद्वारे सुद्धा माहिती असणार. त्यामध्ये विविध आरक्षण असणार आहे. त्यामध्ये महिला, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जाती जमाती वगळून इतर जे आरक्षण असतं त्यासाठी नॉन क्रिमिनल सुद्धा तुमचं लागणार. त्याचबरोबर महिलांसाठी असेल आणि इतर महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठी डोमासेल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्य शासनानुसार खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथाचं आरक्षण आहे. असे सर्व आरक्षण राज्य शासनानुसार तुम्हाला असणार आहेत. यासाठी वेतन असणार आहेत. गट आणि गट ब 7व्या वेतनातून तुम्हाला वेतन मॅट्रिक्स नुसार तुम्हाला असणार. त्यासाठी पात्रता असणार आहे. तुम्हाला भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे. OMR जर बघितलं तर 1 जुलै 2025 रोजी असणार आहेत. त्यासाठी सर्व संवर्गासाठी 18 किंवा 19 वर्षापासून ते ओपनसाठी 38 असेल. कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर मित्रांनो शैक्षणिक अर्हतामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट यासाठी मित्रांनो जर बघितलं तर यांत्रिक किंवा स्वयंत्रिक ऑटोमोबाईल इंजिनिअरचा 4 वर्षाचा कोर्स सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर हेवी लायसन वगैरे लागणार आहेत.
आणि इतर जे राहिलेले पद असतात त्यासाठी फक्त डिग्री पास असलेले विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जी प्री होती ती प्री या ठिकाणी शेवटच्या वर्षात अपेअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेले असे विद्यार्थी प्री पास झालेले आहेत, मात्र त्यांना मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला आता डिग्री कंपल्सरी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता तुमच्या प्रोफाईलमध्ये डिग्री कंप्लीट करून त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. आता मित्रांनो जी पोस्ट आहे म्हणजे सहाय्यक प्रादेशिकसाठी जी पोस्ट आहे त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला हाईट अँड चेस्ट असणार आहे. त्यामध्ये पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस गट अ साठी पोस्ट असणार आहेत. पुरुषासाठी हाईट असणार आहेत 165, चेस्ट असणार आहेत 84 आणि 5 सेंटीमीटर जास्त लागणार आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागणार. त्याचबरोबर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ साठी आणि गट ब साठी पुरुषासाठी हाईट असणार आहेत 165 सेंटीमीटर आणि चेस्ट असणार आहेत 79.5 सेंटीमीटर जास्त लागणार आहेत. महिलांसाठी हाईट असणार आहेत 155 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट अ साठी हाईट असणाऱ्या पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर आणि चेस्ट असणारे 79.5 सेंटीमीटर फुगून लागणार आहेत आणि महिलांसाठी चेस्ट असणार 155 सेंटीमीटर असणार. यासाठी निवड प्रक्रिया जर बघितली तर जाहिरातीत नमूद केलेल्या अर्थ पात्रतेविषयी सर्व अटी नियम असून धारण केलेल्या उमेदवारी शिफारसीसाठी पात्र असणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी परीक्षा पद्धत असणार आहे त्यासाठी लेखी परीक्षा असणार आहेत. भाग पेपर 1 असणार भाषा पेपर आणि सेकंड पेपर असणार आहे 300 गुणाचा 20% गुणांचा अर्थ असणार. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर गुणवत्तेसाठी मित्रांनो पेपर 3 ते 9 पैकी तुम्हाला 1750 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. 275 मार्काची तुमचं मुलाखत सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक हे सर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना निवड केलेल्या राहतील. सदर निवडलेले व नमूद केलेले विकल्प कोणत्याही स्वरूपाचा तुम्हाला बदल करता येणार नाही. त्याचबरोबर राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर क्रमांक 3 आणि 7 3 ते 7 उमेदवारांना प्रश्नपत्रिकेमधील उत्तरे मराठी आणि इंग्रजी त्यापैकी एका भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 5 पर्याय तुम्हाला असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला mpsc.go.in या झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म क्रिएट करायचा आहे. प्रॉपर क्रिएट केल्यानंतर व्ह्यू क्लिक चेक इलिजिबिलिटी करून तुम्हाला जो सीट नंबर होता सीट नंबर टाकून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर टाका आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगवरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. त्यासाठी मुख्य परीक्षेचा निकाल जर पाहिला तर एकूण गुणाच्या पदसंख्येमध्ये किंवा 3 पट उमेदवार मुलाखतीस उपलब्ध होतील अशा स्वरूपाचा तुमचा कट ऑफ लाईन सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला जी मेरिट आहे ती मेरिट लागू शकतं. मुलाखतीची प्रक्रिया जर बघितली तर मित्रांनो जे विद्यार्थी मेन्स क्वालिफाय झालेले अशी एकत्रित बेरीज करून मेरिट लिस्ट लावून येणार आहे. त्यानंतर तुमची मुलाखत असणार आहे. त्यानंतर शिफारस सुद्धा आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आता कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते सुद्धा पाहायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर डॉक्युमेंट अपलोड जर बघितलं तर SSC आणि तत्से महत्ता वयाचा पुरावा म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र शैक्षणिक अर्थ म्हणजे सर्व 10वी 12वी डिप्लोमा डिग्री काय असेल ते समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही कास्ट वगैरे काय असेल EWS असेल. जे विद्यार्थी नॉन क्रिमिनल असेल तर 2024-25 अर्थात 25-26 नॉन क्रिमिनल. जे विद्यार्थी हँडिकॅप म्हणून अर्ज करायचा त्याचं सर्टिफिकेट आणि एनरोलमेंट प्रमाणपत्र. पात्र माजी सैनिक असेल त्याचं सर्टिफिकेट. खेळाडू असेल त्याचं सर्टिफिकेट. अनाथ असेल तर त्याचं सर्टिफिकेट. त्यामध्ये महिला राखीव मागासवर्गीय त्याचं सर्टिफिकेट. वयाच्या स्त्रियामध्ये असेल नावामध्ये बदल झाला असेल ते त्याचं गॅझेट वगैरे. मराठी भाषेचं प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला 50 KBचे 500 KBचे PDF मध्ये तुम्हाला हा फॉर्म मध्ये अपलोड करायचे. ह्या सगळ्या डिटेल जर पाहिल्या तर mpsconline.go.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा. त्यापैकी एक एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला द्यायचं. त्यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे. ओपनची परीक्षा शुल्क 555 रुपये. कास्ट असेल तर 355 रुपये तुम्हाला नॉट रिपोर्ट फी भरायची. ही फी मिळतात तुम्हाला ऑफलाईन असेल किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग थ्रू तुम्ही ह्या फॉर्म आणि फी भरू शकता. ओके तर मित्र तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.